ग्रुप ए MBBS BDS कॅप राऊंड 2 जो आहे ना आपला स्टेट काउन्सिलिंगचा, त्याचं सीट मॅट्रिक्स स्टेट गव्हर्नमेंटनं त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट केलं आहे. आपल्याला या ठिकाणी दोन प्रकारचे सीट मॅट्रिक्स बघायला भेटतील. जे सीट मॅट्रिक्स मी ओपन करून तुमच्यासोबत एक्सप्लेन करत आहे ना, ते ह्या क्लिअर वॅकंट सीट आहेत, ज्या की 100% रिकाम्या आहेत. इथं कोणत्याही मुलांना सीट जी आहे ती जॉईन केलेली नाहीये किंवा कोणालाही आतापर्यंत सीट अलॉटमेंट झालेली नाहीये. तुम्हाला अजून एक सीट मॅट्रिक्स मिळते व्हर्च्युअल म्हणून. तर त्यामध्ये ज्या मुलांनी कॉलेज जॉईन करून बेटरमेंटला अप्लाय केलंय ना, तर त्या मुलांच्या पण सीट त्या ठिकाणी तुम्हाला वॅकंट दिसतील. आता जर आपण सगळ्यात अगोदर विचार केला तर कॅप राऊंड 2 मध्ये काही जागा इन्क्रीज झाल्या, त्याचबरोबर एक गव्हर्नमेंट MBBS कॉलेज ऍड होताना आपल्याला दिसलेला आहे. आणि एक कॉलेज असं आहे की ज्याच्यामध्ये कॅटेगरीचा बेनिफिट दिला जात नाही, तर त्याच्या खूप साऱ्या सीट तुम्हाला या ठिकाणी वॅकंट दिसतात. जर आपण सगळ्यात अगोदर विचार केला, जे काय आपलं GMC मुंबई आहे, याच्या जवळपास 250 जागा होत्या. 38 जागा ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जात होत्या. त्यामध्ये जर आपण सीट बघितल्या तर जो आपला GOI कोटा आहे ना, त्याच्यात 2 जागा आहेत. त्याचबरोबर जर आपण जनरल कॅटेगरीनुसार सीट जर चेक केल्या सगळ्या कॅटेगरीच्या आणि वुमन कोट्यासाठी, तर सगळ्यात अगोदर SC कॅटेगरी मधून जनरलच्या 8 जागा मिळत आहेत. वुमन मधून 2 जागा अजून पण वॅकंट आहेत आणि फिजिकल हँडिकॅपची एक जागा आपल्याला अजून पण या ठिकाणी वॅकंट दिसते. ST कॅटेगरीचा जर आपण विचार करतो तर एक जागा जनरलची, मुलींची कुठल्याही प्रकारे सीट वॅकंट नाहीये. फिजिकल हँडिकॅपची एक जागा मिळते. FJ NT1 NT2 NT3 ह्या कॅटेगरीची कुठल्याही प्रकारे सीट नाहीये. याचा अर्थ असाच होतो की या कॅटेगरीची जी काय जागा होती ना, या ठिकाणी एक जागा असतील, 2 जागा असतील, त्या मुलांना कॅप राऊंड 1 मध्ये अलॉटमेंट झाल्या आणि मुलांनी या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म भरला, म्हणून या कॅटेगरीची कुठल्याही प्रकारे सीट या ठिकाणी वॅकंट दिसत नाहीये. पण जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येताय, तुमच्या कॅटेगरीची सीट वॅकंट नसेल आणि त्या कॉलेजमध्ये जर जनरल कॅटेगरीची सीट वॅकंट असेल ना, तर तुम्हाला ते कॉलेज तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये ठेवणं आहे. कारण जनरल कॅटेगरीच्या जागा ज्या राहताय ना, त्या सर्व कॅटेगरीच्या मुलांसाठी ओपन राहत आहे. त्या कॉलेजला चॉईस फिलिंग करणाऱ्या मुलांपैकी जो मुलगा टॉपर असेल त्याला ती सीट दिली जाते. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. जरी तुमच्या कॅटेगरीची जागा नसेल आणि त्या कॉलेजमध्ये जनरल कॅटेगरीची जागा असेल, तर तुम्हाला त्या कॉलेजला चॉईस फिलिंग मध्ये टाकणं आहे, जेणेकरून की तुमचं कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाहीये. आणि सर्व कॅटेगरीमध्ये मिळून जर तुम्ही टॉपर असाल त्या कॉलेजला चॉईस फिलिंग करणारे, तर तुम्हाला जनरल कोट्यामधून जे आहे ते 100% सीट अलॉटमेंट केलं जातं आणि तुम्हाला फीस जी आहे ती नॉर्मल कॅटेगरीनुसार पेमेंट करावी लागते. आता जर आपण ओबीसी कॅटेगरीचा विचार केला तर जनरलची एकच जागा रिकामी, बाकी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी सीट वॅकंट नाहीये. फक्त NT2 आणि NT3 कॅटेगरीची या ठिकाणी फिजिकल हँडिकॅपची एक जागा अजून पण वॅकंट आहे. आणि ही जागा जर या कॅटेगरी मधले फिजिकल हँडिकॅपचे मुलं नाही भेटले यांना, तर 3rd किंवा 4th राऊंड मध्ये ती अगेन्स्ट जाऊन जनरल कोट्यामधून अलॉटमेंट केली जाते त्या कॅटेगरीमधून. ही गोष्ट लक्षात ठेवणं आहे. ओबीसी कॅटेगरीची पण एक फिजिकल हँडिकॅपची जागा अजून वॅकंट आहे. त्यानंतर जर आपण ACBC कॅटेगरीचा विचार केला तर जनरल मधून एक जागा आहे, मुलींची कुठल्याही प्रकारे सीट वॅकंट नाहीये. फिजिकल हँडिकॅपची तुम्हाला एक जागा मिळते. EWS चा जर आपण विचार करतोय तर जनरलची एक जागा आहे, वुमनची पण एक जागा तुम्हाला अजून वॅकंट दिसते आणि फिजिकल हँडिकॅप मधून तुम्हाला एक सीट या ठिकाणी वॅकंट दिसून येईल. जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला, 16 जागा मिळतील तुम्हाला जनरल मधून, 5 जागा मिळतील तुम्हाला वुमन कोट्याच्या, ऑर्फनची तुम्हाला या ठिकाणी एक जागा मिळते आणि फिजिकल हँडिकॅपच्या 2 जागा तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. त्यानंतर जर आपण स्टेट मध्ये या कॉलेजच्या टोटल जागा बघितल्या कॅटेगरीनुसार, तर 46 जागा तुम्हाला वॅकंट दिसतील. बाकी ऑल द रिझर्वेशन जे होतं डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3 किंवा महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर वालं, तर त्याची कुठल्याही प्रकारे सीट या ठिकाणी तुम्हाला वॅकंट दिसत नाहीये. असंच तुम्ही प्रत्येक कॉलेजचं या ठिकाणी कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स चेक करू शकता. काही कॉलेज तुम्हाला असे पण बघायला मिळतील की ज्यांच्या टोटल सीट या ठिकाणी फुल झालेले तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. जवळपास लास्ट राऊंड मध्ये 41 कॉलेज होते. या राऊंडला तुम्हाला अजून एक जे आहे ते नवीन कॉलेज ऍड होताना दिसून येत आहे, जे की आपलं मुंबईमध्ये आहे. त्या पण कॉलेजच्या तुम्ही सीट मॅट्रिक्स या ठिकाणी चेक करू शकता. तिथल्या 100% सीट जे आहेत त्या अजून पण वॅकंट असतील. आणि या राऊंड मध्ये जवळपास 42 आपल्याला कॉलेज बघायला मिळतील. जर आपण टोटल 42 कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी बघितली तर 5899 जागा होत्या. 918 जागा आपल्या ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जातील. त्याचबरोबर आता जे बाकी उरलेल्या सीट आहे आपल्या या ठिकाणी सेकंड राऊंडला, जर सगळ्यात अगोदर आपण SC कॅटेगरीचा विचार केला, त्या ठिकाणी जनरल मधून 41 जागा आहे, वुमन साठी 20 जागा मिळतात, ऑर्फनच्या 3 जागा आहे, फिजिकल हँडिकॅपच्या 8 जागा आहे, जनरल हिल एरियाच्या 2 जागा आहे, वुमन हिल एरियाच्या तुम्हाला या ठिकाणी जवळपास 1 जागा बघायला मिळेल. ST कॅटेगरीचा विचार केला तर 25 जागा मिळतील जनरल मधून, वुमन साठी या ठिकाणी 15 जागा आहे, ऑर्फनच्या 2 जागा आहे, फिजिकल हँडिकॅपच्या 10 जागा आहे आणि वुमन हिल एरियामधून तुम्हाला 1 जागा मिळते. FJ कॅटेगरीच्या टोटल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मिळून जनरलच्या 2 जागा आहे, मुलींसाठी 1 जागा आहे, ऑर्फनची 1 जागा आहे, फिजिकल हँडिकॅपची तुम्हाला 1 जागा मिळते. NT1 कॅटेगरीचा विचार केला तर टोटल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मिळून एकच जागा जी आहे त्या ठिकाणी वॅकंट आहे आणि फिजिकल हँडिकॅपच्या 3 जागा आहे. पण याच्या फिजिकल हँडिकॅपच्या 3 जागा आहेत ना, तर त्या 3rd किंवा 4th राऊंड मध्ये ज्या आहेत त्या अगेन जाऊन तुम्हाला जनरल मधून अलॉटमेंट होताना दिसून येतील. पण आता NT1 कॅटेगरीची फक्त एक जरी जागा वॅकंट असेल ना,
तरी पण तुम्ही सगळे कॉलेज प्रेफरन्स मध्ये टाकून द्या, जेणेकरून की तुमचा स्कोर जर चांगला असेल तर तुम्हाला जनरल मधून या ठिकाणी खात्रीशीर सीट अलॉटमेंट होऊ शकतं। NT2 कॅटेगरीचा विचार केला तर 4 जागा जनरलच्या, वुमनची तुम्हाला 1 जागा मिळते, फिजिकल हँडिकॅपच्या तुम्हाला 4 जागा मिळतील। NT3 चा जर आपण विचार करतोय तर 1 जागा जनरल, 1 जागा वुमन कोट्याची, 1 जागा ऑर्फनची, 1 जागा फिजिकल हँडिकॅपची मिळते। ओबीसी कॅटेगरीचा जर विचार केला तर 36 जागा जनरल मधून, 12 जागा वुमनच्या अजून पण रिकाम्या आहेत, 4 जागा ऑर्फनच्या आहेत आणि 1 जागा ऑर्फन सी ची तुम्हाला बघायला मिळते, 11 जागा फिजिकल हँडिकॅपच्या आहेत, 2 जागा जनरल हिल एरियामधून आहेत आणि 1 मुलींच्या हिल एरियामधून तुम्हाला सीट वॅकंट दिसते। आता जर आपण एसीबीसी कॅटेगरीचा विचार करतो तर 18 जागा जनरल मधून आहेत, 3 जागा मुलींसाठी, 2 जागा ऑर्फनच्या आहेत, 10 जागा फिजिकल हँडिकॅपच्या अजून पण वॅकंट आहेत। ईडब्ल्यूएस चा विचार केला तर 12 जागा जनरल मधून आहे, 9 जागा मुलींसाठी, 3 जागा ऑर्फन मधून आहे, 2 जागा ऑर्फन सी च्या, 11 जागा तुम्हाला या ठिकाणी फिजिकल हँडिकॅपच्या बघायला मिळतील। आपण जर ओपन कॅटेगरीचा विचार केला तर 142 जागा जनरलच्या, 67 जागा मुलींसाठी, 6 जागा ऑर्फन पी आणि 2 जागा ऑर्फन सी च्या तुम्हाला बघायला मिळतील। त्याचबरोबर 35 जागा फिजिकल हँडिकॅपच्या आहेत, 5 जागा हिल एरियामधून आहे जनरल कोट्यामधून आणि 2 जागा हिल एरियाच्या मुलींसाठी। ही गोष्ट लक्षात ठेवा। टोटल 546 जागा ज्या आहेत तुम्हाला वॅकंट दिसत आहेत, म्हणजे जवळपास ज्या काय 5899 जागा होत्या ना, तर त्यापैकी 918 जागा ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जात आहे आणि उरलेल्या सीट पैकी जवळपास 546 जागा ज्या आहेत त्या तुमच्या अजून पण कॅप राऊंड 2 साठी वॅकंट आपल्याला दिसून येतील। जर कोणी ऑदर रिझर्वेशन मधून अप्लाय करते, डिफेन्स 1 मधून 4 जागा जनरलच्या, 1 जागा मुलींसाठी आहे, डिफेन्स 2 मधून कुठलीही सीट वॅकंट नाहीये कॅप राऊंड 2 ला, डिफेन्स 3 साठी पण 3 जागा जनरलच्या, 1 जागा वुमन कोट्याची मिळते, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरच्या 2 जागा अजून पण जनरल मधून या ठिकाणी वॅकंट तुम्हाला दिसून येत आहेत। टोटल 11 जागा तुम्हाला ऑदर रिझर्वेशनच्या दिसून येतील आणि ऑदर रिझर्वेशन प्लस कॅटेगरीनुसार जर आपण जागा बघितल्या तर 557 जागा अजून पण या ठिकाणी वॅकंट आहेत। हे झालं गव्हर्नमेंट कॉलेजचं। आता जर आपण प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये पण काही कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी वाढलेली आहे, त्यामुळे तुम्हाला लास्ट इयर पेक्षा थोड्या जास्त सीट ज्या आहेत त्या प्रायव्हेटच्या वर्षी वॅकंट दिसू शकतात। जसं की आपलं फर्स्ट नंबरचं कॉलेज होतं KJ सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबईचं, याची 100 ची इंटेक कॅपॅसिटी होती, 85 जागा आपल्या स्कॉलरशिप मधून कॅटेगरीनुसार भरल्या जात आहे आणि ज्या काय बाकी उरलेल्या 15% जागा आहे ना, त्या तुमच्या मॅनेजमेंट कोटा किंवा IQ NRI कोट्यामधून भरल्या जात आहेत। जर आता आपण कॅटेगरी वाईज बघितलं तर SC कॅटेगरीच्या कॉलेजमध्ये कुठल्याही प्रकारे सीट नाहीये आणि जे ऑदर रिझर्वेशन राहतं ना, तर ते कुठल्याही प्रकारे सेमी गव्हर्नमेंट मध्ये तुम्हाला बघायला मिळत नाहीये। ST कॅटेगरीचा विचार केला तर जनरलची 1च जागा वॅकंट आहे, फीजे कॅटेगरी झाली, NTB, NT2 कॅटेगरी किंवा NT3 कॅटेगरीची कुठल्याही प्रकारे सीट या कॉलेजमध्ये वॅकंट नाहीये। ओबीसी कॅटेगरीची जनरल मधून 1 जागा वॅकंट आहे, एसीबीसी कॅटेगरीचा विचार केला तर जनरलची 1च जागा वॅकंट आहे। ईडब्ल्यूएस चं प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सीट अलॉटमेंटसाठी कुठल्याही प्रकारे रिझर्वेशन नसतं, तुम्हाला ओपनच्या सीट मधून सीट अलॉटमेंट केली जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला ओपनचा कट ऑफ घेऊन चालणं ही पण गोष्ट लक्षात ठेवा। आणि तुम्हाला ओपन मधून जरी अलॉटमेंट झालं तरी तुम्हाला फी जी आहे ती प्रायव्हेट कॉलेजमध्ये ईडब्ल्यूएसच्या कोट्यानुसार फील करावी लागते। जर आता आपण ओपन ईडब्ल्यूएसच्या सीट बघितल्या तर तुम्हाला जनरल मधून 3 जागा बघायला भेटतील, तर 85 पैकी फक्त 6 जागा ज्या आहेत त्या कॉलेजच्या तुम्हाला अजून वॅकंट दिसत आहे आणि जे काय IQ कोट्याच्या 15 जागा होत्या ना, तर 15 पैकी या कॉलेजच्या 8 जागा तुम्हाला फील होताना दिसून येत आहेत। म्हणजे जे काय KJ सोमय्या मेडिकल कॉलेज आहे ना, तर 7 जागा तुम्हाला याच्या वॅकंट दिसत आहेत IQ कोट्यामधून। IQ कोटा प्लस स्टेट कोटा दोघांच्या मिळून 13 जागा तुम्हाला या कॉलेजच्या वॅकंट दिसत आहेत। जसं तुम्ही आता तेरणा मेडिकल कॉलेज बघितलं, मुंबईचं 150 जागा आहे। जर आपण स्टेट मधून बघितलं तर जवळपास तुम्हाला अजून पण या कॉलेजच्या 22 जागा वॅकंट दिसतील आणि मॅनेजमेंट कोट्याच्या पण अजून 22 जागा आहेत, तर टोटल तुम्हाला 44 जागा या ठिकाणी वॅकंट दिसून येतील। असंच तुम्ही प्रत्येक कॉलेजचं चेक करू शकता। फक्त लक्ष ठेवा, जे काय वेदांता मेडिकल कॉलेज आहे ना पालघरचं, या कॉलेजमध्ये तुम्हाला 150 जागा दिसतील टोटल आणि 150 पैकी जवळपास 110 जागा तुम्हाला अजून पण वॅकंट दिसत आहेत, पण या कॉलेजमध्ये कुठल्याही प्रकारे कॅटेगरीचा बेनिफिट दिला जात नाहीये। त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही हे कॉलेज चॉईस फिलिंगला टाकणार आहे ना, तर त्यावेळेस थोडं व्यवस्थित त्याचा विचार करून किंवा फीस तुम्ही देऊ शकता का नाही देऊ शकता या गोष्टीचा विचार करून तुम्ही ते कॉलेज आहे त्या ठिकाणी प्रेफरन्स लिस्ट मध्ये टाकू शकता। टोटल 23 कॉलेज तुम्हाला बघायला भेटतील। आपलं जे काय RK दामिनी मेडिकल कॉलेज होतं ना छत्रपती संभाजीनगर मध्ये, तर ह्याची इंटेक कॅपॅसिटी तुम्हाला या ठिकाणी इन्क्रीज होताना दिसून येत आहे। याच्या सीट ज्या आहेत त्या 50 वरून 150 वर गेलेल्या आपण सर्व बघत आहोत। तर टोटल प्रायव्हेट कॉलेजमध्ये 3369 जागा होत्या, त्यापैकी जर आता आपण कॅटेगरी वाईज किती जागा रिकाम्या आहे सेकंड राऊंड मध्ये याचा विचार केला तर SC कॅटेगरीसाठी 19 जागा, जनरल मधून 11 जागा तुम्हाला वुमन मधून मिळतील। ST कॅटेगरीमध्ये 23 जागा, जनरलच्या 12 जागा मिळतील वुमन कोट्यामधून। फीजे कॅटेगरीसाठी 6 जागा जनरलच्या, 2 जागा मुलींसाठी। NT1 चा विचार केला 3 जागा जनरलच्या, 2 जागा मुलींसाठी। NT2 चा विचार केला 4 जागा जनरलच्या, 1 जागा वुमनसाठी। NT3 चा विचार केला 1 जागा जनरलची, 2 जागा मुलींसाठी। ओबीसी कॅटेगरीचा विचार केला तर 41 जागा जनरलच्या,
13 जागा वुमन कोट्याच्या मिळतील। या टोटल ज्या सीट आहेत त्या रिझर्व्ह कॅटेगरीच्या मिळून तुम्हाला दिसत आहेत। एससी कॅटेगरी पासून ओबीसी कॅटेगरी पर्यंत। एसीबीसी कॅटेगरीचा विचार केला 35 जागा जनरलच्या, 13 जागा वुमन साठी। ईडब्ल्यूएस ची कुठल्याही प्रकारे सीट जी आहे ती प्रायव्हेट कॉलेजमध्ये वॅकंट नसते अलॉटमेंट साठी, ही गोष्ट आठवून ठेवा। ओपन कॅटेगरीचा विचार केला 243 जागा जनरलच्या, वुमनच्या 108 जागा बघायला भेटतील, तर 539 जागा तुम्हाला टोटल कॅटेगरीच्या फीस मधून सर्व कॅटेगरीच्या मिळून तुम्हाला दिसत आहेत प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजमध्ये। आणि जर आपण आयक्यू कोट्याचा विचार केला किंवा एनआरआय कोट्याचा तर 411 जागा तुम्हाला अजून पण या ठिकाणी वॅकंट दिसत आहेत। 950 जागा तुम्हाला टोटल एमबीबीएसच्या प्रायव्हेट कॉलेजच्या आयक्यू कोटा प्लस स्टेट कोटा दोघांच्या मिळून या ठिकाणी दिसत आहेत। जर आता आपण बीडीएसचा विचार केला तर बीडीएस गव्हर्नमेंट कॉलेज जवळपास 4 गव्हर्नमेंट कॉलेज मिळतील तुम्हाला। ज्या सीट बघणं आहे ना त्या सेम तुम्हाला जसं एमबीबीएसचं मी एक्सप्लेन केलं त्याच पद्धतीने बघणं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला जसं की पहिलं कॉलेज दिसतं गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबईचं, यामध्ये 125 ची इनटेक कॅपॅसिटी। ऑल इंडिया कोट्यामधून 19 जागा भरल्या जातात, जो काय आपला जीओआय कोटा असतो ना त्यामधून 1 जागा भरली जाते। बाकी कॅटेगरी वाईज पूर्ण सीट तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील, तुम्ही चेक करू शकता। आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आयक्यू कोटा नसतो, बाकी जे ऑदर रिझर्वेशन आहे ना डिफेन्स झालं, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर झालं, तर हे तुम्हाला बघायला मिळतं। जर आता आपण टोटल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये किती जागा याचा जर विचार केला ना तर टोटल 5 गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज आहे। 5 कॉलेजमध्ये जर आपण टोटल सीट बघितल्या तर 376 ची तुम्हाला इनटेक कॅपॅसिटी मिळते। 55 जागा तुमच्या ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जातील। आणि बाकी जर आपण विचार केला कॅटेगरी वाईज समजा त्या ठिकाणी एससी कॅटेगरी मधून जनरल मधून 12 जागा आहे, मुलींसाठी 7 जागा आहे आणि फिजिकल हँडिकॅपच्या 2 जागा मिळतील। एसटी कॅटेगरीचा विचार करतोय 7 जागा जनरल मधून आहे, 4 जागा वुमनच्या, 1 जागा ऑर्फनची आणि 1 जागा फिजिकल हँडिकॅपची मिळते। फिजी कॅटेगरीचा विचार केला 3 जागा जनरलच्या, 1 जागा वुमनची, 1 जागा तुम्हाला फिजिकल हँडिकॅपची बघायला मिळते। NT1 चा विचार केला 5 जागा जनरलची, 1 जागा वुमनची मिळते। NT2 चा जर आपण विचार करतोय 6 जागा जनरलच्या, 2 जागा तुम्हाला वुमन साठी मिळतील। NT3 च्या फक्त 2च जागा जनरल मधून, मुलींना कुठल्याही प्रकारे या ठिकाणी सीट वॅकंट नाहीये। ओबीसी कॅटेगरीचा विचार केला 19 जागा जनरलच्या, 7 जागा मिळतील वुमन मधून, 1 जागा मिळते फिजिकल हँडिकॅप मधून। हे ज्या टोटल जागा दिसत आहे तुम्हाला वॅकंट, तर ह्या टोटल सगळ्या रिझर्व्ह कॅटेगरीच्या मिळून सीट आहेत। त्यानंतर आपण जर एसीबीसीचा विचार केला 13 जागा जनरलच्या, 4 जागा मुलींसाठी, 1 जागा तुम्हाला ऑर्फनसाठी दिसते, 2 जागा फिजिकल हँडिकॅपच्या आहे। ईडब्ल्यूएसचा जर विचार करतोय तर 8 जागा जनरलच्या, 4 जागा मुलींसाठी, 1 जागा तुम्हाला अपंग मुलांसाठी दिसते। ओपन कॅटेगरीचा विचार केला तर 19 जागा जनरलच्या, 8 जागा वुमनच्या, 5 जागा तुम्हाला या ठिकाणी ज्या आहेत त्या फिजिकल हँडिकॅपच्या मिळतात। टोटल 148 जागा अजून पण गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजच्या वॅकंट आहेत। जर आता आपण ऑदर रिझर्वेशनचा विचार केला बीडीएस साठी तर डिफेन्स 1च्या 3 जागा मिळतील, 1 जनरलच्या, 2 वुमनच्या। डिफेन्स 2 ची फक्त 1च जनरलची जागा वॅकंट आहे। डिफेन्स 3 ची 1 जनरलची जागा वॅकंट आहे। महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरची 1 मुलींसाठी सीट तुम्हाला वॅकंट दिसते। तर 6 जागा तुम्हाला टोटल ऑदर रिझर्वेशनच्या मिळतील। आता जर आपण ऑदर रिझर्वेशन प्लस जर असं स्टेट काउन्सिलिंग बघितलं ना 154 जागा तुम्हाला गव्हर्नमेंट बीडीएसच्या 376 पैकी अजून पण वॅकंट दिसत आहेत। त्यानंतर जर आता आपण प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला तर पहिलं जे प्रायव्हेट कॉलेज आहे बीडीएसचं ते तुम्हाला सांगलीमध्ये बघायला मिळतं। 40 इनटेक या कॉलेजची तुम्हाला कॅपॅसिटी बघायला मिळते। तुम्ही या ठिकाणी सीट बघू शकता 40 पैकी अजून पण या ठिकाणी 26 जागा तुम्हाला वॅकंट दिसत आहेत। आयक्यू कोट्याच्या ज्या काय सीट होत्या त्या 5 जागा तुम्हाला या कॉलेजच्या अजून पण या ठिकाणी वॅकंट दिसत आहेत। तर तुम्ही टोटल जेवढे काय बीडीएसचे प्रायव्हेट कॉलेज आहे ना तर त्या कॉलेजचे तुम्ही कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स बघू शकता। जवळपास या ठिकाणी 25 कॉलेज आपल्याला माहिती आहे की काउन्सिलिंग मध्ये दरवर्षी येत असतात। जर आता आपण 25 कॉलेजमध्ये बघितलं तर 2400 ची तुम्हाला टोटल इनटेक कॅपॅसिटी बघायला मिळते। यापैकी 15 जागा तुमच्या 15% जागा तुमच्या आयक्यू एनआरआय कोट्यामधून भरल्या जातील आणि बाकी ज्या उरलेल्या जागा त्या तुमच्या स्टेट काउन्सिलिंग मधून भरल्या जातात। काही जागा तुमच्या कॅप राऊंड 1 मध्ये कंप्लीट झाल्यात। आता कॅप राऊंड 2 मध्ये टोटल बीडीएसच्या प्रायव्हेट कॉलेजच्या किती जागा याची आपण चर्चा करूया। जर आपण एससी कॅटेगरीचा विचार केला जनरल मधून 64 जागा आहे, वुमन साठी 24 जागा आहे। एसटी कॅटेगरीच्या 49 जागा आहे, जनरल मधून 16 जागा आहे, वुमन मधून। फिजे कॅटेगरीचा विचार करतोय 17 जागा आहे जनरलच्या, 6 जागा मुलींसाठी। NT1 चा विचार केला 13 जागा जनरलच्या आहे, 5 जागा वुमन साठी। NT2 चा विचार केला 21 जागा जनरलच्या, 8 जागा वुमन साठी। NT3 चा विचार केला तर 11 जागा जनरलच्या आहे, 4 जागा मिळतील तुम्हाला या ठिकाणी वुमन कोट्यामधून। ओबीसी कॅटेगरीचा विचार केला 112 जागा जनरलच्या आहे, 46 जागा मिळतील तुम्हाला वुमन साठी। जर आता आपण या टोटल सीट बघितल्या तर ह्या टोटल सीट रिझर्व्ह कॅटेगरीच्या आपल्याला दिसत आहेत। एसीबीसी कॅटेगरीचा विचार केला तर 89 जागा जनरलच्या आहे, 43 जागा तुम्हाला वुमन साठी मिळतात। ईडब्ल्यूएस चा विचार केला तर ईडब्ल्यूएस चे रिझर्वेशन प्रायव्हेट कॉलेजमध्ये सीट अलॉटमेंट साठी कुठल्याही प्रकारे नसतं, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता जर आपण ओपनचा विचार केला तर 609 जागा जनरलच्या,
250 जागा मुलींसाठी आणि टोटल 1387 जागा तुम्हाला बीडीएस प्रायव्हेट कॉलेजच्या अजून पण वॅकंट दिसत आहे स्टेट काउन्सिलिंग मधून कॅटेगरीनुसार. जर आता आपण आयक्यू कोट्याचा विचार केला तर 263 जागा बीडीएस प्रायव्हेट कॉलेजच्या अजून पण वॅकंट आहेत. टोटल 1650 सीट तुम्हाला या ठिकाणी वॅकंट दिसतात बीडीएस प्रायव्हेट कॉलेजच्या. तर आता हे जे आपण आहे ग्रुप ए चं कॅप राऊंड 2 चं सीट मॅट्रिक्स चेक केलं तर ह्या ज्या जागा मी तुमच्याबरोबर एक्सप्लेन केल्यानंतर 100% वॅकंट आहेत. या जागावर कुणीही कुठल्याही प्रकारे सीट बुक केलेली नाहीये. ही गोष्ट आठवण ठेवा. जी काही तुम्हाला सेकंड सीट मॅट्रिक्स दिली ना तिथे तुम्हाला खूप सारे सीट वॅकंट दिसतील, पण त्या ज्या जागा आहेत ना व्हर्च्युअल सीट मॅट्रिक्स मधल्या तर ज्या मुलांना एखादं कॉलेज भेटलं त्यांनी ते जॉईन करून सेकंड राऊंडला अपग्रेड साठी टाकलं ना त्या पण सीट तुम्हाला तिथं वॅकंट दिसत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर एक कट ऑफ काढणं असेल तर तुम्हाला ही जी सीट मॅट्रिक्स आहे ना त्याच्यामध्ये टोटल किती सीट वॅकंट आहे, राऊंड 1 ला क्लोजिंग कट ऑफ काय होता, तो विद्यार्थ्याचा कॅटेगरी रँक आणि जेवढ्या कॅटेगरीनुसार सीट आहे ना हे दोघाला कम्पेअर करणं, मग तुम्हाला एक 100% वॉरंटी मिळून जाईल की तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये सीट अलॉटमेंट होणार आहे की नाही होणार. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा. किंवा मग तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती शेअर करू. तुम्हाला जर ही पीडीएफ हवी असेल तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. आम्ही तिथे तुम्हाला ही पीडीएफ नक्की शेअर करू.